श्रीराम जय जय राम। श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सकलभुवनमध्ये निर्विशेषं निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यं जननमरणभीतिभ्रंशि सच्चित्स्वरूपं सकलभुवनबीजं ब्रह्मचैतन्यमीडे सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री सद्गुरु लीलामृत अध्याय 11 समास पहिला। तनूजीर्ण झाली बहु कार्य केले रघुनायके शीघ्र पाचार्येले तदा रामरूपी समाधिस्थ होती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजाय नमः। जय जय श्री सद्गुरु माहेरा करुणार्णवा अघरा माय बाप सोयरा निश्चयात्मक तू एक श्रीराम। सूक्ष्म वासने जन्म झाला तिने अहंतापतीवरिला औट चाहूर वतनाला भूल पडली पाहोनी श्रीराम। द्वैत सासू आणि श्वशुर मजवरी प्रेमतयांचे फार लोभ मोह दोघे धीर साहित्य पुरविती श्रीराम। आशा ममता पती भगिनी काय सांगू तयांची करणी ब्रह्मांड संसार उभारोनी प्रपंची गोविती मज लागी श्रीराम। मी म्हणावया शिकविले माझे म्हणून वेड लाविले बळेची संसारी अडकविले निसंगासी श्रीराम। अहंपतीचे प्रेम भारी न विसंबे क्षण भरी माहेरींची स्मृती सारी बाळपणीची विसरली श्रीराम। मी आणि माझा संसार हेची एक भासले सार सासू सासरे आणि दीर नणंदांचे प्रेम बहु श्रीराम। ऐसा संसार थाटला मद संपत्तीने भरला तत्क्षणी फळा आला क्रोध सुपुत्र श्रीराम। दुर्वच शर्करा वाटिली आपली प्रौढी मिरविली दुरित गुढी उभारिली आनंद थोर मानिला श्रीराम। तव आणि काही अपत्ये झाली भय शोक बालके वाढली मानिले सुखाची समाप्ती केली त्रिवर्ग सुतांनी श्रीराम। वासना विषय सूक्ष्मतंते मजला आणिले या पंथे कष्ट करोनी मरते तरी सुखलेश नाही श्रीराम। मोहे केला हव्यास तो झाला सासुरवास जाच परी सुखास इच्छितसे तयामध्ये श्रीराम। तव संत माय बहिणी भेटल्या संसार काननी कथली तयांसी कहाणी सुख सत्य की मिथ्या श्रीराम। त्या सांगती संसार दुःख राशींचे डोंगर अंती घात करणार अंधवापीत बुडवोनी श्रीराम। सुखासी केली खटपट ती अवघीच पोचट पोचट सोने बळकट सुटणार नाही श्रीराम। तेलियाचा फिरता बैल म्हणे मार्ग कधी सरेल सत्य पाहता घरीचा खेळ होत जातो श्रीराम। तैसाची हा संसार पंथ सारिता सरेना सत्य अहंता अंधारी काढिता व्यक्त क्षणिक भासे श्रीराम। सत्य म्हणता स्वप्नवत स्वप्न म्हणता भासे सत्य गुरुमाय दुरोनी पाहत कौतुक सारे श्रीराम। ऐसे तयांनी कथिले तेव्हा बाळपण आठवले माहेरी जावे म्हणितले परिपती हट्टी सोडीना श्रीराम। यास्तव करीतसे विनवणी माये स्वहस्ते धरोनी घेऊन जाई स्वसदनी प्रेम पान्हा पाजवी श्रीराम।
संत सज्जन मुराळी पाठवोन लाविली कळी जाचती ही अधिक सगळी धीर मजसी धरवे ना श्रीराम जीव द्यावा म्हणाल झणी तरी पती विलक्षणी 84 लक्ष योनी कूपी फिरता पाठी असे श्रीराम बहुत येवोनी काकुलती माये हीच विनंती माहेर दाखवी स्वहस्ती कृपा दृष्टी करोनी श्रीराम असो ऐसी गुरुमाऊली आम्ही आता आठविली कृपा करील ते काळी सौख्य भोगू श्रीराम बहुता लागी पावली इह पर सौख्यद झाली मज दीनासी भेटली तेची पुढती निरूपिजेल श्रीराम कागवाड कर रामदासी गणू बुवावरती जयासी सदा ध्याती गुरुचरणांसी राम भक्त महाभले श्रीराम गृही बांधोनी मंदिर मूर्ती स्थापिल्या सुंदर सेवा करीती अत्यादर गृहस्थाश्रमी राहती श्रीराम गुरुदर्शनी अतिप्रीती वरचे वरी धाव घेती प्रपंची उदास वागती आवडी रामसेवेची श्रीराम एकदा स्थिती ऐसी झाली हनुमान मूर्ती भंगली चित्तवृत्ती दुश्चित झाली आता कैसे करावे श्रीराम धाव घेतली गुरुंकडे वदती झाले जे साकडे मारुती नसता रामा पुढे व्यंग दिसे आम्हासी श्रीराम कृपा करो न दीनावरी चरण लागावे मंदिरी मारुतीची स्थापना बरी स्वहस्ते करावे श्रीराम संत चरण लागता सहज सुफल होईल धरिले काज एवढे द्यावे प्रेम व्याज कृपा दृष्टी करोनी श्रीराम वारंवार प्रार्थना करीती सद्गुरुतया अभय देती येऊ तुमचे गृहाप्रती सत्य सत्य जाणावे श्रीराम ऐसे आश्वासन दिले दुःखित चित्ता शांतविले परी आज उद्या करिता गेले बहुत दिवस श्रीराम संत येणार माझे घरी सूक्ष्म अहंकार अंतरी उठला तो जाणिला चतुरी म्हणून विलंब लाविला श्रीराम बहुत केली प्रार्थना उपवास करीती नाना श्री गुरु वदती हठयोग जाणा कदापि करू नये श्रीराम तुम्ही जावे आता गृहासी आम्ही येऊ अमुक दिवशी हर्षे भरोन रामदासी स्वगृही परतले श्रीराम नाना साहित्य जमा केले मंदिर सर्व शृंगारिले गुरुदर्शन घडेल वहिले आनंद नगरवासिया श्रीराम पदे रचोनी मेळा केला तो प्रसाद मजसी मिळाला कीर्ती परिसोनी कवित्वाला रचिले जनप्रीती स्तव श्रीराम कलियुगी साधू नसती ऐसी मज भावना होती अनुग्रह घ्या कोणी वदती उगाच होकार देतसे श्रीराम ठरली वेळ निघून गेली गुरुमूर्ती नाही आली तै उदासीनता आली रामदासी बुवांसी श्रीराम आमुचा नसे अधिकार का कृपा करील गुरुवर ऐसा निराशेचा उद्भवो निअंकुर उपोषण सुरू केले श्रीराम 7 दिवसपर्यंत उपोषणे देह कष्टवित जरी न येती समर्थ तरी प्राण त्यजावा श्रीराम ऐसा निश्चय करोनी 7 दिवस काढिले त्यांनी तरी श्री गुरुजननी येण्याची वार्ता दिसेना श्रीराम चित्त अत्यंत दुखावले जिणे निरर्थक भासले सोमल घेऊ आरंभिले औदासीन्य येवोनी श्रीराम तव पूर्वीच गोंदावलीसी सद्गुरु कथिती 2 जणांसी शीघ्र जावे कागवाडासी अंताजी पंत आणि व्यंकटभट श्रीराम इकडे रामदास यांनी विष कालविले तव हे 2 दारी उभे ठेले सद्गुरु यावया निघाले ऐसी अमृतवाणी कथियेली श्रीराम आम्हा पाठवले पुढती समर्थ मागोन शीघ्र येती सत्वर करावी आयती रामदासे विष दडविले श्रीराम अंतर्ज्ञानी गुरुराव करणी करीती अभिनव शरण्या देती अनुभव परिनिष्ठा पाहती श्रीराम आगगाडीचे अड्ड्यावरी पावली सद्गुरूंची स्वारी निरोप येताच सत्वरी सामोरे धावती श्रीराम रांगोळ्या सडे घातले ताशे मर्फे थडथडले
भजनी समुदाय निघाले, टाळविणा घेवोनी श्रीराम. सुस्वर कंठे मेळे गाती, आणू चला गुरुमूर्ती. हाती टिपर्या वाजविती, शोभा दिसे अपूर्व श्रीराम. असो ऐसी आयती झाली, वेळी मंडळी समीप आली. लोळती श्रींचे चरण कमळी, पोटी आनंदन समाये श्रीराम. वाजत गाजत मिरवीत, राम नामे गर्जवीत. माय पावली ते पेठेत, सुवासिनी आरत्या ओवाळीती श्रीराम. तेच क्षणी दृष्टादृष्ट, होता फळले अदृष्ट. अंतरीचे निघाले क्लिष्ट, सर्व भावे नत झालो श्रीराम. कृपादृष्टीचा महिमा, वर्णू न शके चतुर्मुख ब्रह्मा. शब्द खटाटो परिकामा, अनुभवेची जाणावे श्रीराम. आनंदातील शुद्ध कंद, तो हा सद्गुरु प्रसाद. समरसे होवानी धुंद, माया मोही गवसेना श्रीराम. असो उत्साह चालिला थोर, समुदाय लोटला फार. रामनाम ध्वनीने नगर, सर्वही दुमदुमले श्रीराम. 200 माणसांचे अन्न, शतशः पात्रे उठली जाण. परिते वेळी आठवण, कोणासीच न झाली श्रीराम. चितुके लोकदर्शना येती, ती तुके प्रसादा सेविती. चक्रावळीने पंक्ती उठती, वारंवार कित्येक श्रीराम. गणपतराव रामदासी, यांचे निमित्ते आम्हासी. दर्शन घडले चरणासी, धन्य धन्य गुरुपद श्रीराम. बाजारी नारळ मिळेना, म्हणती पत्रावळी नाना. यावरोनी पहाना, किती समुदाय लोटला श्रीराम. रोगग्रस्तांनाही मिती, भूते त्रस्त किती जमती. साधू दर्शना भाविक येती, बैसाया ठाव मिळेना श्रीराम. इतुकियांचे करीती समाधान, सकळा देती भोजन. लहान थोर समसमान, मधुर भाषणे शांतविती श्रीराम. खेड्याचे शहर बनले, जागोजागी थवे बैसले. संत महात्म्य आगळे, अभाग्यासी उमजेना श्रीराम. शके 1831, सौम्य नाम संवत्सरास. शुद्ध पक्ष आषाढ मास, दिनशुद्धी पाहिले श्रीराम. मघा पंचमी सुप्रभाती, बुधवारी मिथुनावरती. स्वहस्ते स्थापिला मारुती, सद्गुरूंनी कागवाडी श्रीराम. दुसरे दिवशी गुरुवार, गुरुभक्ता शुभफार. तेव्हा अनुग्रह केला मजवर, पतिता हाती धरी येले श्रीराम. अनंत सुकृते फळा आली, चुकली माय भेटली. बोधामृत श्रवणी घाली, धन्य सुदिन आयुष्य श्रीराम. निर्धना दाविले धन, आंधळ्या दिधले नयन. मृता करविले अमृतपान, आनंद काय सांगावा श्रीराम. विश्वबंधुत्व मिळाले, समर्थ पाठी राखे झाले. धन्य भाग्य उदेले, सेवक मी समर्थांचा श्रीराम. असो ऐसे कागवाडासी, ब्रह्मचैतन्य हनुमदंशी. सद्गुरु भेटले आम्हासी, पुढील कथा अवधारा श्रीराम. 4 दिवसपर्यंत सोहळा झाला अद्भुत. श्रवण करा सावचित्त, श्रोते तुम्ही गुणभोगते श्रीराम. अवगुणांते त्यजोनी, सद्गुणाते शोधोनी. गुरुलीलाही म्हणोनी, अभेर न करावा श्रीराम. पुढील समासी निरूपण, कागवाडी श्री ज्ञानघन. बहुत चमत्कार दावोन, उपासना वाढविती श्रीराम. इति श्री सद्गुरुलीलामृते एकादशाध्यायान्तर्गतः प्रथमः समासः. श्री सद्गुरुचरणार्पणमस्तु. श्री अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.